नमो विठ्ठलाय नमो रुक्मिणीमाऊलीचा नगरता नमो चंद्रभागा नमो पुंडलिका नमस्कार माता रुक्मिणी ओम नमो गणेशा करुणाकरा दयाळा तुमचा नमो पापनजा दोषाला करे जी कळा पुस्तक काही जी बोलू तो शरीरा देवाला एका जनामध्ये तुमचा आधार त्या सुप्रभाती तुमचा प्रहलाद दो पापनजा दोषाला करे नमो सद्गुरु तुमचे आज्ञान देवा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण नमो सद्गुरु भाषा पूर्ण साष्टांग एक वेद
लोक इथे शिल्लक राहतात और सांभाळायची
जबाबदारी आमच्या मोठी आहे. म्हणून हे अलीकडच्या माणसाने पूर्ण लक्षात घेऊन विठोबा, ज्ञानोबा, तुकोबा, शिवोबा यांची ओळख करून घ्यायला पाहिजे. ते आपल्याला समजले पाहिजे. आणि जर गेला आणि 50 वर्षे बारीक गेला ज्ञानोबा कोण, काय ते कीर्तन करायला माहिती आम्हाला का पाहिजे. काय तुझी 50 वर्षाची वारी घेऊन करायची. आणि एकदाच वारीला जा, पण माझ्या ज्ञानोबा राहण्यासाठी एक डोळ्यातून आठवण गाळा पाहिजे. दोन ज्ञानोबा राहायची प्रयोग होती ती समाधीचा सोहळ्याचा उत्सव सार्थक होत आहे. एवढी जर कर्म त्या ठिकाणी नसेल, त्याचं जर ध्यान नसेल, त्याच्यावर भाव नसेल, श्रद्धा नसेल, विश्वास नसेल, परमार्थ काय कामा. म्हणून परमार्थ करीत असताना, कीर्तन ऐकत असताना काय काय लागते. आपण इथे लागत ती पिशवी कोणाजवळ लागतो कुठं कीर्तनात सुद्धा, आणि ते लागतंय ते अजिबात आपल्याजवळ नसतं. काय लागतो कीर्तन ऐकायला, काय लागते परमार्थ करायला. श्रद्धा आहे का आपल्याजवळ नाही, विश्वास आहे का आपल्याजवळ नाही, प्रेम आहे का आपल्याजवळ नाही, भाव आहे का आपल्याजवळ नाही. आपला भाव बाजारात आणि हे नसल्यामुळं आपला परमार्थ फेल. इंग्लिश मध्ये बोलतो काय मग मराठीचा मुखात नापास. म्हणून हे जतन करण्याचं काम आमच्या संस्थांनी आपल्या पूर्वजाकडे केलं. हे आतापर्यंत आज सांभाळत आणलंय. आता आमच्या पुढच्या पिढीनं हे सांभाळावं. त्या पिढीला एवढी विनंती करून आपल्या हातात कडवू. तुकाराम महाराजांचा 4 चरणांचा पहिला सांप्रदायिक नियमानुसार जास्त प्रमाणे वेळ म्हणून थोडक्यात टाकतो. हा अजून काय घ्यायचा आपल्या सप्ताहाची सुरुवात आहे. पहिला दिवस आहे म्हणून त्याचा पहिल्या आठवड्यात कीर्तनचा असा सांप्रदायाचा नियम आहे. त्या नियमाला अनुसरून या आठवड्याला तुकाराम महाराज म्हणतात समचरण दृष्टी मिटियेवरची साखीची तेथे माती आली वृत्ती राहू. फक्त पुंडलिकाच्या मागणीनुसार विटेवरचा परमात्मा पंढरी क्षेत्रात विटेवर पुंडलिकाच्या कळालाप्रमाणे दोन्ही विटेवर 5 सप, दोन्ही कमरेवर हात सप, दोन्ही डोळ्याची नजर सप आणि असं गोदीनं स्वरूप घेऊन विटेवर उभा राहा असं पुंडलिकानं देवाला बजावलं. आणि त्याच्या इच्छेवरून हा परमात्मा पांडुरंग परमात्मा त्या विटेवर उभा राहताना दोन्ही पाय सम ठेवले, दोन्ही हात कमरेवर सम ठेवले. आलेल्या भक्ताकडे दोन्ही डोळ्यानं एकच नजर वर सर्व दृष्टीनं पाहत. भक्तालाही आनंद देतो आणि दुर्जनाला सुद्धा आनंद देतो. चांगल्यालाही आनंद देतो आणि दुष्टालाही आनंद देतो. असा सर्व दृष्टीनं पाहणारा विठ्ठल परमात्मा, असा सर्व पाय ठेवलेला विठ्ठल परमात्मा आणि कमरेवर समान हात ठेवलेला विठ्ठल परमात्मा, त्याचं गोदीर स्वरूप आणि त्याच्या पायावर तुकाराम म्हणतात माझी वृत्ती स्थिर सुरुवातीला परमार्थ
मन स्थिर पाहते ते कुठे बी भटकणार मन चालत नाही ते संसारात कुठे गेलो आई जवळ होता आई जवळ बसता ऐकू प्रश्न उत्तर काय कुठे गेलो आई जवळ होतो पण प्रत्यक्षात बायको जवळ होतो असं अस्थिर मन अस्थिर वृत्ती परमार्थात नाही चालत ते चालत आहे म्हणून तुकाराम महाराज गांजाच्या पहिल्या चरणावर देवाला ताकीद करतात देवा माझी वृत्ती तुझ्या पायावर स्थिर ठेव मला दुसरं काही नको आणि एक न लगे पदार्थ देवा मला दुसरं काही सुद्धा तुझे पाय सर्व आहे आणि दृष्टी सहन आहे स्वरूप ओझीर आहे आपण हे रूप ओझिरे समून पाहता लोक सुखावले ज्या रूपाला पाहिल्यावर सुख मिळतंय असं ते तुझं ओझीर स्वरूप पाहून माझं मन धन्य झालेलं म्हणून देवा एक काम कर आमची वृत्ती तुझ्या पायाजवळ दुसरं काय का पायाला महत्व दिलं उगीच वारकऱ्याच्या पायावर पडतंय वारकरी म्हणून सोपं नाही वारकरी म्हणून घेणं सुद्धा सोपं नाही अरे आमचा वारकरी म्हणण्याबरोबर डोकं पायात ठेवणार कोण्याही जातीचा असो कोण्याही जातीचा असो त्याचा विचार आहे म्हणून आजचा वारकरी महान जगाच्या पाठीवर महान आता अचानक तब्येत बिघडल्यामुळं कीर्तनाला अडथळा येऊन लागला आज माझा पोट तरी पण तुम्हाला सांगवायला बदलतो असं वाटते की सरकी पडतो कुठे गरम पडत असतो कुठली गाडा देवाला उभं केलं त्याप्रमाणे देव उभा राहिला आणि आपल्या भक्ताकडे सर्व दृष्टीने पाहून आपल्या भक्ताला सुख समाधान शांती आनंद नित्यानंद ब्रह्मानंद हे सगळं भाग्य हो आम्हाला जे कळत सुद्धा नाही माहित सुद्धा नाही ब्रह्मानंद म्हणजे काय कोणाला कळत नाही मलाच कळत नाही तुम्हाला काय सांगू नित्यानंद म्हणजे काय मलाच कळत नाही तुम्हाला काय कळत एवढे आनंद परमेश्वरांना आपल्या भक्ताला बहाल केले आणि ते बहाल करण्याकरता आमच्या भक्त पुंडलिकाला देवाला ताकीद करून उभं करून सांगितलं देवा तुझं नाव काय कृष्णावतार जमला बाल रूपानं पंढरीत आला इथं अवतार घेतला पांडुरंगाचं स्वरूप तुझं नाव पांडुरंग त्यावेळेला विठ्ठल म्हणत होते आमच्या पुंडलिकराची देवाची भेट झाली आणि पुंडलिकाने देवाला सांगितलं तुझं नाव मी ठेवतो कुणी सांगितलं पुंडलिका तुझं नाव देवा मी ठेवतो तुझं आधीचं नाव पाठवून काय माहित आहे पांढऱ्यात किती नाव ठेवतात 5 ठेवतात ना 12 महिना म्हणजे 5 नावं ठेवतात होते तर मला 5 नावं ठेवतो तसं पुंडलिकाने सांगितलं देवा तुला पांडुरंग म्हणतात तुझा अवतार पांडुरंगाचा आहे पण आज मी एक तुला नाव ठेवणार आहे ते ध्यानात ठेव
त्यावेळेला ब्रह्मा विष्णू महेश तीन देव होते. तिने देवाची भक्ती करायची अवघड होती. एकेका देवाची भक्ती करायची अवघड होती. ती देवाची कवा करायची? ब्रह्मदेवाची पूजा कवा करायची? विष्णूची पूजा कवा करायची? शंकराची पूजा कवा करायची? कुठली ग्रह देवा हे आपला त्रास देऊ. आम्ही कलियुगातले शेवटच्या बाकड्यावर बसणारे विद्यार्थी आहोत. शेवटच्या बाकड्यावर विद्यार्थी कसा असतो? तसं आपण प्रपंचातले जीव, प्रपंचातले जीव संसार परमार्थाच्या बाकड्यावर आपण शेवटच्या बाकड्यावर आपण त्याला आपण इन्स्पेक्टर प्रश्न विचारत नाही आणि तो साहेब आला त्या शिक्षक सुद्धा त्याला प्रश्न विचारत नाही. काय विचारत नाही? त्यांना काही येत नाही. पण आपण प्रॉब्लेम करण्यामध्ये पैसे आहे. प्रॉब्लेम एक नंबर आहे. म्हणून आपण ढ मध्ये आहोत. एका ढ मुलाला शिक्षकाचे प्रश्न विचारले. त्याला विचारे जल म्हणजे काय? त्यानं सांगितलं पाणी. जलचर म्हणजे काय? सोपं आणि साहित्य पण सोपं आहे. जलचर म्हणजे काय? जलात म्हणजे पाण्यात राहणारा प्राणी. शिक्षकाला वाटतं हुशार आहे, मग शेवटच्या पात्रावर का? मग त्याला विचारलं तुला बरोबर जलचर म्हणजे पाण्यातला प्राणी. मग जलचराची 5 नावं सांग. पाण्यात राहणाऱ्या 5 प्राण्यांची नावं सांग. कुणाला विचारलं? शेवटच्या ढच्या पोरा. त्याला काय येत नाही का? तर उड्याच मारा सर. आता सांगतो आणि सांगते मग पाण्याच्या प्राण्यांची 5 नावं सांग. त्याला सांगितलं मासा. शिक्षक म्हणजे बरोबर आहे. दुसरं सांग माशाची आई, माशाचा बाप, माशाचा भाऊ, माशाची बहीण आणि मासा झाली बा. ती कोणाची अवस्था आहे? आमची अवस्था. परमार्थामध्ये आमची अवस्था संसारात लक्ष धन अर्पण केल्यामुळं आमची अवस्था अशी आहे. शेवटच्या वाटत येत नाही आणि आला तर असं येते. एवढंच बस का आपल्याला सांगू तुम्हाला घेऊन यायचे म्हणून सांगतो. एका पुराण शिक्षकाने प्रश्न केला. अरे म्हटला 14 फळांची नावं सांग. ते म्हटलं फळ म्हणजे एक फळा फळ्यावर खडून एक आणि ते नाही. मग फळाफळ सफरचंद, सीताफळ, रामफळ, चक्कू अशा 14 फळांची नाव सांग. आणि मला सोपायची पूर्वी का अवघड आहे का? एक नंबरचं पूर्व उठलो. उठणार शेवटचं पूर्व भोयमान करा. शिक्षकाने त्याला विचारलं तुला येतं का रे? ते म्हणा हा येतं की बरं मला उठ. मग एक नंबर विद्यार्थी हुशार आहे. शिक्षकाला माहीत असल्यामुळं त्यानं शिक्षकानं त्या मुलाला बसायला पाहिजे. आणि शेवटच्या तळ वाचले. त्याला सांग 14 फळांचं नाव. त्या म्हणला गुरुजी ऐका एक सफरचंद. हा वा वा बरोबर आहे. 2 चक्कू. वा वा बरोबर आहे. एक डझन केलं 12 आपण विद्यार्थी मिळणार आहे का मास्तर येणार ऐकलं आपण बाबा. अशी अवस्था या जीवाची आहे. पण या जीवाच्या अशी जरी अवस्था संसारात असली, या कलियुगात जरी असली, तर या जीवाला उच्च पदाला नेण्याकरता भगवान परमात्मा विद्यमान आहे. आणि या परमात्म्याचं खरं वर्ग कळालं ज्यांच्या स्वातंत्र्याला बरोबर आहे. शिवबाला कळालं म्हणून महाराष्ट्र उभा केला. स्वराज्य मिळवून दिलं.
हे करून करण्याकरता पूर्ण करणाऱ्या संतांनी त्या देवाची ओळख करून देतात. त्या देवाला भक्त पुंडलिकाने उभं केलं. त्याला सांगितलं तुझं नाव आहे. 3 देवाची भक्ती होत नाही म्हणून पुंडलिकाने सांगितलं देवा असं कर, ब्रह्मा विष्णू महेश 3 देवाचं एकच रूप घे. 3 देवाचे रूप एक. घेगी तू वैकुंठ नायक विठ्ठल हे नाम देत तीही लोकी विहुडा. फक्त पुंडलिकाने सांगितले देवा 3 देवाचं रूप एकच घे आणि भक्ताकडे सर्व दृष्टीनं बघ. तुझे हात काटावर सर्व आहे ठीक आहे, तुझे पाय विठ्ठल सर्व आहे ठीक आहे, तुझं नाव विठ्ठल फक्त 3 अक्षर आणि हे विठ्ठल हे नाव 3 त्रिलोक त्यात गाजलं पाहिजे. विठ्ठला पुणेकर काय नाव ठेवलं विठ्ठल. तेव्हापासून पाठवण्याला विठ्ठल म्हणाला. आमचे पोर आहे म्हणतात हे विठ्ठला हे भांडवलला तुझं ते खूप आहे ना बोललेलं तिथं माझी भक्ती तुझ्या पायात म्हणून पाय पडवले. एकदा प्रभू रामचंद्र आणि सीताबाई दोघं समुद्राच्या कडेला एका खडकावर दोन्ही पाय सोडले पाहिला आणि मग खळबळ 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 पाण्यात सांगत होते. काय करायचं पाण्यात काय सांगत बसते कोण बसला प्रभू रामचंद्र आणि सीताबाई दोघं आणि पाया हलवत बसल्यानंतर ते पाण्यात शुभ्र पाणी त्या पाण्यामध्ये पाय स्वच्छ आणि शुभ्र दिसायला लागले. सीताबाई म्हणल्या प्रभू बघा माझे पाय तुम्ही म्हणू नका बरं का सीताबाई म्हणाल्या प्रभू माझे पाय घाला. प्रभू रामचंद्र म्हणलं काय झालं काही नाही तुमच्या पायापेक्षा माझे पाय किती मोठे. कोण म्हणलं सीताबाई. कोणाला म्हणल्या प्रभू रामचंद्र. राम प्रभूंनी पाहिलं. आता रामात जरा पाय काढले होते आणि शेतीचे पाय मोठे पायाला प्रभू रामचंद्र म्हणाले काय नाही तुझे कुठले माझे पाय तुझ्यापेक्षा मोठे आहे. सीताबाई म्हणाले प्रभू असं काय करता खरंच राजा ज्ञानू माझे पाय मोठे आहेत लोकांचं लागलं भांडण चला तो सोडवा भांडण लागतं. मग म्हणजे आता काय करावं मग प्रभूने लक्ष्मणाला बोललो. लक्ष्मण जे आहे आणि लक्ष्मणाला येऊन आल्यानंतर प्रभूच्या चरणावर बसत नमस्कार केला. सीताबाईला नमस्कार केला आणि लक्ष्मणजी म्हणाले प्रभू काय आज्ञा सांगा. अरे लक्ष्मण इकडे काय नाही तो वा हे बघ आमचे पाय पाण्यात आहे माझे पाय कोरे आहेत तर शेतीचे पाय कोरे. प्रभूंनी प्रश्न विचारला लक्ष्मणाला आपल्याला नाही तुम्ही काय काळजी करू नका. लक्ष्मणाला विचार. लक्ष्मणाने बघितलं पण मनात विचार आला शेतीचं पाय गोरे आहेत तर रामाला राग माझा थोरला थोर आणि रामाचे पाय म्हणतो सीतेला राग येते. उत्तर कसा देऊ. उत्तर असं पाहिजे की दोघं मी समाधान झाले. मग त्या लक्ष्मणाने विचार करतात सीताबाई म्हणे भाऊजी साकाचे फुलाचे पाय गोरे आहेत बघा माझे पाय. खरंच बोली पण म्हणाला येणार शेवटी लक्ष्मणाने विचार केला. प्रभूही रामचंद्र म्हणाले अरे लक्ष्मणा लाजा लागला का विश्वास आले का तुला आणि सांगितलं पाय करायला. मग त्यांनी विचार करून आपली व्यवस्थित उत्तर दिली. लक्ष्मणाला सांगितलं प्रभू सीताबाई आधी नाही का माझे
मी तुम्हाला उत्तर देतो कोणाचे पाय गोरे आहेत ते लक्ष्मण म्हणतोय आणि उत्तर सांगायला लागला लक्ष्मण म्हणतो हे बघा सीताबाई तुमचे पाय इतके गोरे आहेत इतके गोरे आहेत इतके गोरे आहेत पण ते रामाच्या पायामुळे बोलतोय बघा काय तर लक्ष्मणाचं उत्तर सीताबाई तुमचे पाय एवढे गोरे आहेत एवढे गोरे आहेत अतिशय गोरे आहेत पण रामाच्या पायामुळे सीताबाई वाटतं इतके गोरे माझे पाय गोरे आहेत प्रभू राजकारणाचे पालन काही होणार पण रामाने विचार केला तिथे पाय गोरे बरोबर आहे हो पण कोणाच्या पायामुळे रामाच्या पायामुळे सीतेचे पाय गोरे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ते देवा हारी वृत्ते सृष्टी हे पाठवून ना विठ्ठला या पायाजवळ माझी वृत्ती स्थिर राहू दे पुढे पायाला मत दुसरं मोठं उदाहरण घ्या आईने का उद्धार झाला सगळ्यांना ऐकण्याचा सांगितलं आईनेचा उद्धार झाला कोणाच्या पायाचा स्पर्शाने तुमच्या कोणाच्या पायाचा स्पर्शाने प्रभू रामचंद्र जेव्हा रामचंद्र वनवासात आले तेव्हा ते शिळा होती पडलेली होती शिळा होती मनुष्य झाली शिळा होती पण मनुष्य झाली कशाने रामरायाच्या पायाच्या पदस्पर्शाने म्हणून पायाला महत्व आहे म्हणून तुकोबारा म्हणतात तेथे माझी वृत्ती रामदेवा तुझ्या गोड माझं चित्त माझं मन स्थिर ठेव मला बाकी काही देऊ नको अनेक नलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा मला माईक पदार्थ म्हणजे संसार जेणेकरून दुःखाची उत्पत्ती त्याला माईक पदार्थ म्हणावं अर्थात संसार काय संसार आहे किती केलं म्हणजे संसारात आपलं काहीच नाही एकाला मी काय म्हणत नाही आता आता मी काय ज्ञान येत नाही सगळं हितच टाकून जायचं तरी माझं बोलत नाही कामाला जाताना बायको शिवाय देते वाटत गाठ पडलं पोरग शिवाय द्यायला सगळ्याच्या शिव्या खाऊन गेला कामाला सकाळी एवढ्या शिवाय कोणता दिवसभर त्याच्या डोळ्यासमोर जाईना पण संध्याकाळी आला ना संध्याकाळी घरला आला का सोडवत संसार आहे कितीही दुःख भोगलं तर हा जीव परमात्म्याकडे ओढवत मत आहे आणि ते ओढवण्याकरता सध्या ताकद आहे फक्त कशाचं केलं उडवत नाही आमचं मत म्हणून भगवंताचं रूप एक घेतलं आणि त्या पांडुरंगाची त्या विठ्ठलाची सेवा आम्हाला मिळावी म्हणून त्या विठ्ठलाकडं पांडुरंगाकडं तुकाराम महाराज म्हणतात आपल्या आनंदाच्या कृपया करतात अनेक नलगे माईक पदार्थ देवा मला दुसरं काही नको माझं मन माझं चित्त तुझ्या पायाजवळ ठेव त्या संसाराचं या माईक पदार्थाचं मला काय इच्छाच नाही तर तिथे काय हात लागत नाही छोटस उदाहरण सांगतो एकाला घोड्यावर बसायचं त्याला घोड्यावर बसायची इच्छा झाली मग त्याला मला आता घोडा पाहिजे घोडा पाहिजे घोडा गेल्यानंतर बाजारात गेला दोन तीन मित्र घेऊन गेला घोडा घ्या बाजारात गेला घोडे बघितले शेतूरचे घोडे बांधलेले ती म्हणला त्या फेऱ्याला चक्कर मारला एक घोडा पसंत पडला त्या घोड्याजवळ आला त्या मालकाला म्हणला हो माझं तुला घोडं बोलायचं आहे तुला आमचं आहे विकायचं का आपण घराला नाही विकायचं आहे बरं म्हटलं केवढा दिवस
ते मला 2 लाख 2 लाख हा मला घोडं काय कसं 2 लाख रुपये 2 लाख त्याला घोडं करतो इकडून त्याला सगळे घोडे बघून की बघून घोडं तसंच पडलो मित्राला बाहेर घेऊन गेला त्याला म्हणाला कसं काय करावं घोडा असा आहे 2 लाख रुपये मारत मला तर आवडला चांगला आहे आमची बोलायची कपाळावर चांगला आहे पांढरं शुभ्र चिन्ह आहे अजून आणि मला तर आवडलं घोडा घ्यावंच वाटतो मला घोड्यावर बसायचं आणि आता विचारलं आता नक्की किंमत सांगा म्हणजे 2 लाखाच्या खाली अजिबात नाही त्याला घोडा पसंत पडला होता मग मला बरोबर पडला घोडा मला पसंत आहे घोडा घ्यायचं ठरलंय आमचा बैठक झाली चर्चा झाली सगळं झालं एक पाठीची बॅग काढला ओढली त्याचा 500 रुपये दाखवला हे बघा 2-4 लाख रुपये तयार आहे तुमचा घोडा आम्हाला घ्यायचा आहे पण हे काय वाटायला काय म्हणलं तर घोड्यावर बसून नको एवढे पैसे द्यायचे तुम्हाला घोड्यावर बसलं की घोडं खाली होतं तर काय तू उभा राहतो घोड्यावर बसून बघणार एक चक्कर मारून दे ना पण त्याला बॅगेतल्या लोक दाखवले कुणाला घोड्याच्या मालकाला त्याला काय म्हणलं बरं झालं घेतलं तू 2 लाख लगेच कुणाला सांगू नका तुमच्या थोडीच ठेवा ती घोडं बघतो चोरीचं चोरीचं पण हा काय होतं तेवढं मोठं दाखवलाय तयार आहेत पैसे आता एक चक्कर मारून येईल 2 लाख त्यानं म्हणला वा हरकत करला लोक असं जाऊन असं या म्हणे तर घोड्याची फुकीर बिकीर बांधली त्याच्या पोराची डोकं बिकं बांधलं आणि हा डोकंच पाठीवर त्यानं पाठीवर बसला त्याच्या बरोबर गोविंदी का आले होते ते पुढे तर तो 4 पिढी गेली 4 पेला चलो 4 पिढी गेली त्यानं बसला घोड्यावर त्याचं फुकीर धरली आता बाजारात करते मग यानं जरा मोकळ्या बायकाला दाखवून घोड्याला धरून दिलं आणि 100 फुटावर जरा पटाका नागर फोडलं त्यामुळे जा आता पटकन बाजू ये त्यामुळे हा लगेच तुम्हाला आले की तुम्हाला रोग बसलं घोड्यावर गेलं जी घोडा बिल त्याने ती गेली निघून आज तरी अजून आला बसले मला तुम्हाला काय पडला मग अजून आला तर गेलं ती येऊन उभारलं जाग्यावर अगोदर तो एका गिरायकानं घोडं बघितलं ती फिरत आलं त्यात म्हणलं हे मालक इथून वाटला येतो घोडं गेलं काय तेव्हा त्या मालका पण का मला घोडं गेलं म्हणला नाही जरा फिरवला गेलं अहो मी कसं का तुमचं घोडं आणि मग तुम्ही काय करतात पण नाही कारण पैसे तर नाही त्या त्याला उभं आता इथे मग तू वाट बघितलं बाजार कसला डोंगे गेले शेवटचे गेलं एखादं तळकीची घोडं बघितलं होतं त्याला म्हणलं त्या मालकाला मालक घोडं गेलं का त्याला म्हणलं गेलं राग घोडं गेलं आणि पैसे बरं गेलं बरं त्याला म्हणलं तेवढ्याच गेलं आणलं तेवढ्याच गेलं कोणाला आणलं जेवढ्याला आणलं तेवढ्यालाच दिलं म्हटलं गेलं गेलं वाट बघून सगळा बाजार गेला मोठं गेलं सगळं गेल्यावर उभारला असं येत ना काही म्हणून टीव्ही गेली घोडं विकायला आहे ना 2 लाख रुपये किंमत सांगितली काय पत्रात पडलं काय पत्रात पडलं ते तसं संसारात आपलं काम संसारात येताना काही आणलेलं नाही जाताना येता येत नाही म्हणून आपलं सुद्धा हात खांडीत आला म्हणजे हात खांडीतच गेला अशी अवस्था संसारामध्ये प्रपंचामध्ये सुख मिळव म्हणून आमचा जीव असाच चाललाय पण सुखाचा आमचा पत्ता नाही त्याची आमची गाठभेट नाही सांगताना आमची त्याची गाठ घालून द्यायला लागते पण आमचं त्याच्याकडे लक्ष नाही म्हणून
काय मला आपल्या वृत्तीला सांगतात हे माझी वृत्ती देवाच्या पायातून स्थिर राहा आणि प्रपंचाचा संसाराचा मालिक पदार्थ काही सुद्धा मागू नको तेथे माझे अर्थ नको देवा तिथं माझी इच्छा सुद्धा नको काय राहिलं शकता मग आपण परमार्थ करावा संसार करावा खरं खरं इमानदार इथं बसल्यावर वाटतं परमार्थ करावा आणि जे विकत झालं किती बायको असा गडबडीत मोठमोठ त्याला चप्पल घालायची वेळ तर आपली कोणी कुत्र्याची दूध घरात गेल्यावर म्हणतो चप्पल बदल एवढा उतार झाला म्हणून संसार आहे वाईट पदार्थामध्ये दुःखाशिवाय काही नाही म्हणून तुकोबाराय म्हणतात अनेक नरगे देवाचा गुण नको एक माणूस प्रचार निघाला आणि त्याच्या पाठीबरोबर वाद लागला वाद लागल्यावर ती माणूस पुढे मला लागतो ती वाद मागे यावं ती पुढे बोलतो ही वाद मागं पडते बरोबर आलं पळाली जो माणूस पुढे पाळ राम हाकून वाद दिसली अजून पुढे पळता पळता पुढे विहीर दिसली पण ती विहीर त्या बाजू तुझी तिथून पळत थोडा विहीर दिसला त्याला वाटतं विहीर तुझी बाप नंतर वाघ यामध्ये आपला जीव वाचव म्हणून ते गेले विहिरीत उडी मार त्या विहिरीवर पलीकडे झाड होतो कडेला त्याच्या फांद्या ते विहिरीवर आले अशा त्यानं उडी मारून त्या फांदीचं झाडलं आता फांदीनं कसं धरलं आणि लटकाला विहिरीमध्ये लटका लागल्याबरोबर वाघ मागून पण झाला त्याने विहिरीत होतो आला त्या काठावर असा पंच ठेवला आणि विहिरीत बघा की लटकाला हालत होतं हात आला वाघाला बोलत द्या लटकाला आला का आणि त्यानं मी बघितला काठावरच्या दोन पाय वर दूर कुमारलेल्या वाघा त्यानं म्हटला कुमारा तू काय आज येत मला माहित आहे त्याला वाटला खाली उडू बघा म्हणून त्या माणसानं फाट्याला धरून लटकून डोकं खाली बघितलं खाली बोलती विहीर पोरली पाणीच नाही दगड माती आणि त्याच्यामध्ये एक मागोबा फळा काढून आणि असा डोळा लागला गोठ्याच्या मोठा फळा त्यानं वरलं बघितलं आणि बापू खाली नाग आहे वाद महागा लागला माणसाच्या सुख वाटलं असेल का आनंद वाटला असेल मजा वाटली असेल किती दुःख झालं असेल आता मला काढून खातोय म्हणून जीव तोडून बोलतोय मग विहिरीत आला वरनं खाली बघितलं खाली उडी मारा तुझं खाली नागोबा समाधान वाटलं असेल का बरं झालं माझा दोस्त आहे खाली हात उडी वाचवली असं वाटलं असेल का नाही त्याला किती दुःख खाली जावं तर नागोबा आहे चावला तर मी म्हणणार वर जावं तर वागोबा आहे काय जीवाचे हाल आहेत आणि हे व्यक्त केलेलं आहे आणि विचार करू लागला वर वागोबा खाली नागोबा त्या फांद्याला दोन विचार करता करता आणि तुका लागलं हालचाल भागली वर मोहळ होते मोहळ मोहळ माझा तर कोळा असते बाकी ती वर झाडार होतं ते झाड हातमुळे ती उठलं त्याच्यावर मासे उठल्या आणि ह्याला सगळ्याचा आभाराला सगळा पायाला डोक्या हाताला तोची मानाला जातो कोणा त्याला गालाला पोटाला फोडून आली त्या माश्या चावा लागल्या सुख असेल का समाधान असेल आनंद वाटला असेल बरं झालं मी युद्ध करून गेली उडी मारलो असं वाटलं असेल नाही किती दुःख वर वागोबा आहे खाली नागोबा आहे माश्या चावताय किती दुःख आहे आणि मग एक मधाचं पोळं हातून त्याला फाटा लागलं ते फुल दिलं आणि त्याचा मध गळाला आणि ते त्या पाण्यावरून असं थेंब थेंब करत त्याच्या वाटावर पडलं एक थेंब त्याच्या वाटावर पडला आता हे हातवर अडकलाय असं केलं वाटावर एक थेंब पैशाबरोबर उडलं लागला
गोंधळ लागलची बाहेर काढली आणि त्याला लावली तो गोल बोलला. त्याला वाटला काय छान बोलला. तेवढ्या दुःखाचं एक ध्येय मनासाठी जीवाला बरं वाटतं. शैक्षणिक सुख हे क्षणभर झाला. आहा बस किती गोड आहे वाटतं. अरे मनात ते तत्व वर वागोबा आणि नागोबा माश्या सांगताय एवढं मोठं दुःख आहे. एवढ्या दुःखातून त्याला संसाराचा एक क्षणाचं दुःख बरं वाटतंय. आपलं ते क्षणभर आपल्याला संसारात आनंद वाटतो. म्हणून आपण एवढं सगळं दुःख सहन करून संसारातून उठत नाही. बायको किती शिवाय दिल्या संध्याकाळी घरला आलेला आहे पण रागाला जाणता तिकडेच पडतो. सकाळी गावाला संध्याकाळपर्यंत संध्याकाळी बरोबर त्या बाईला दुपारी विचारल्या पाहिजे शेजारीनं कागद तुझं वर्षात पाठलं झालं नवऱ्याला शिवाय रागाला निघाला तो नवरा काही नाचत येते का आपण संध्याकाळी माहिती. एवढं दुःख सहन करून जीव परत येतो. ही सवय आपल्याला प्रपंच झाल्यामुळं आपल्याला दुःख गटा 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 सवय झाली. म्हणून देवाकडे आपलं मन वळवत. देवाकडे मन वळवत येथे माझे अर्थ नको देवा. तुकाराम म्हणता देवा एवढं दुःख सहन करण्यापेक्षा देवा माझं मन माझं चित्त माझी बुद्धी तुझ्या पायात कशी ठेव. तिकडे निघूच नको. मला साधी इच्छा सुद्धा होऊ नये. त्या प्रपंचाचा नावे घालून या शून्य किंवा संसाराचा नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला. संसाराच्या नावाने शून्य घटा उभा आहे आणि देवाला मागितलं तेथे माझी हरी पण आपल्याला दुःखातून लोळायची सवय. कुठं बसावं कुठं जावं कुठं जाऊ नये संसाराच्या जीवाला हेही कळत नाही. थोडं उदाहरण सांगू का. ही कुत्री उन्हाळ्याचे दिवस उन्हाळा कडक जमीन तापलेली आणि कुठं उंदीर आला की पळत पळत आलं की उन्हाचं जाणं उन्हात आल्या जमीन तापल्यावर पाय पडा लागले. ती उंदीर सावली शोधायला कुठे सावली मिळेल कुठे मिळेल म्हणून उंदीर टनाटन पुण्यामध्ये पळते 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 पुढे गेल्यावर येतो नागोबा वेताला घालून फडा काढून बसला गोपाच्या मुखांना आणि त्या फड्याची सावली पुरली. ती उंदीर पळत पळत आलं आणि त्या फड्याच्या सावलीकडे आल्याबरोबर त्याला वाटतं हा सावली मिळाली छान सावली मिळाली आता घडीभर बसावं पण नाही घेतच. म्हणून त्या उंदराने नागोबाच्या फडिकांच्या सावली खाली मुक्काम केला. जिवंत राहील का राहील का जिवंत. सावली कोणाची पहिले नागोबाची. सूर्याचं ऊन सर होईल म्हणून हुडकत आलो आणि इथं आलो ना आगाला बघितलं नाही तवर उंदीर आणि त्याला बघितल्याबरोबर उंदीर संपला. तसं आपलं जीवन जन्माला आल्यापासून मरेपर्यंत संसाराच्या दुःखात आणि काळाच्या यमाच्या सावलीत येऊन बसतो आपण. संसारचे टोले खात 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 यमाच्या काळाच्या सावलीला येऊन बसतो. घडी घडी काळ वाटण्याची पाहे घालुली किती आडे कशीच वाटत नाही वाटत तवाही येशील माझ्या आणि तवा तुझ्यावर धड करू काळाची हे बुडी पडेल बा तेव्हा आणि सोड विना तेव्हा त्या दुःखातून संसारातून म्हणजे सोडवणारा दुसरा कुणीच नाही. आणि म्हणून फक्त भाग
महाराजांनी आम्हाला हा मार्ग दाखवला आणि ते कशा पद्धतीने सुद्धा स्वतःवर सांगितलं. म्हणून तुकोबराय होता देवा या संसारातलं माहीत पदार्थांचं मला काही नको. भगवान म्हणाले तुकोबराय एवढं तुम्हाला वाटतंय तुमची वृत्ती माझ्या पायावर नाही ठीक आहे म्हणते. अहो तुम्हाला एखादं पद देतो आता निवडून झाली आपल्याच जगाजवळ द्यायचं आहे. मुख्यमंत्री पद देतो. तुकाराम महाराजांनी बोल हे शब्द ऐकल्याबरोबर महाराज म्हणाले देवा माफ करतो. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुष्टित झाली जळून येते. तुम्हाला म्हणा तिसऱ्या चरणात आपण मनात तुझं ब्रह्मपद नको तुझं इंद्रपद नको. 100 यज्ञ केले लागोपाठ इंद्रपद मिळतं. म्हणून बघा तुम्हाला इंद्र व्हायचं असेल आणि 100 यज्ञ ब्राह्मणांच्या संगतीत जर केले तर ब्रह्मपद मिळते. पाहिजे का कोणाला करून बघा आणि मिळतं नक्की मिळतं. मी कीर्तनाला सांगा म्हणून घरी बसून मागत नाही आणि कीर्तन थोडं नसते. हा करून बघा. तुकाराम महाराज म्हणतात जेव्हा मला इंद्रपद हे नको ब्रह्मपद हे नको ते दुष्टित झडी जळून येते की तो माझा जरा सुद्धा मन लागू देऊ नको. कुठलंच पद नको. मग काय पाहिजे तेथे माझी हरिभक्ती केला फक्त तिथं माझी कुठल्या पदाची मला आशा म्हणून या प्रमाणाने मला त्याची गरज नाही. मला कुठलं पद नको काही नको तुझ्या पायाने वरची ठेव. भगवान परमात्मा म्हणतात तुकोबराय असं काय तुम्हाला वाटतं माझी वृत्ती तिथे ठेव वृत्ती तिथे ठेव वृत्ती तिथे ठेव काय करावं तुम्हाला याच्यात. महाराज म्हणाले शेवटच्या देवा मला कळाले म्हणूनच मी तुला प्रार्थना करतो. काय कळाले ते महाराज आपल्या मनाचा शेवट करण्यात जातात. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा बरोबर तेथे कर्म धर्म नाशिवंत देवा या प्रपंचाचा या संसाराचा या कलियुगाचा आणि तू म्हणजे देव सत्य महात्म्य परमार्थ या सगळ्याचं वर्म आम्हाला कळलेलं आहे. ज्याचं वर्म तुकाराम महाराजांना कळालं ते सगळं वर्म आम्हाला तुम्हाला कोणालाही कळलेलं नाही. म्हणून महाराज शेवट म्हणतात देवा त्या सगळ्याचं वर्म आम्हाला कळलेलं आहे. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये जे जे कर्म आम्ही केलं त्या कर्माची फलश्रुती काय आहे त्याचंही वर्म आम्हाला कळलं. म्हणून जेव्हा तुला सांगतोय ते सगळं नाशिवंत आहे. जे जे कर्म धर्म नाशिवंत ते नष्ट होणार आहे. तुझं सुख समाधान जाते नाही. म्हणून ते कळल्यामुळं तुला म्हणतो मी तेथे माझी हरी. म्हणून माणसाला वर म्हणतो संसार दुःखात आहे ते आपल्याला कळत नाही. किती संतांनी सांगितलं किती कीर्तनातून महात्म्याने सांगितलं किती वर्ष सप्ताह आपण करतोय किती सप्ते आपण केले किती कीर्तन ऐकली किती वाण्या आपण केल्या किती वेळा कीर्तनात बसतो तरी सुद्धा अजून आपल्याला कळत नाही. म्हणजे मग कळतंय तरी काय आपल्याला कळतंय तरी आम्हाला त्याचं वर्णन कळालं
एका उलट आपल्याला त्याचं वर्ग कळालं नाही म्हणून आपण कीर्तन सत्य करून सुद्धा अज्ञान आणि सत्याला कळालं म्हणून ते सत्य ते ज्ञानी किती ज्ञानी त्याचं नावच ज्ञानदेव ज्ञानाचे देव नामाचे देव नामदेव तुकाराम तुकाराम काय शब्द आहे तुकाराम तुकाराम ते यम कापतो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर म्हणजे चौकाच्या ते पेरा चुकतो काय समजते पण आपल्याला कळालं नाही वर्ग कळत नाही ज्याचं वर्ग ज्याला वर्ग कळालं त्याचं एक उदाहरण आपण घेतो ज्याला वर्ग कळालं त्याचं उदाहरण एक सांगतो आनंदीचे ज्ञानेश्वर महाराजांचा समाज सगळा माहित आहे त्याच्यासाठी पुस्तक आहे आपला थोडं तरी आपल्याला ज्ञानदेव कळला पाहिजे ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो फोटो त्या फोटो मध्ये ज्ञानेश्वर महाराजांचा इथूनच एवढा फोटो आहे वर छातीपासून वर आणि वर फेटा आहे वर तुरा आहे आता फेटा आणलेला ज्ञानेश्वर महाराजांचं चित्र फोटो उपलब्ध आहे कुठे कुठे ठिकाणी आहे ठिकाणी त्यांच्या मारुती मंदिरामध्ये आहे आमच्या तुकाराम मंदिरामध्ये आहे ज्ञानेश्वर महाराजांनी फेटा बांधला ज्ञानेश्वर महाराजांनी फेटा बांधलेला फोटो ते चित्र कोणी रेखाटलं कोणी काढलं त्या काळात फोटो त्या काळात पासून आहे ते कोणी रेखाटलं इथं जमलेलं पैकी कोणाला नाव माहित आहे का सांग ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो फेटा बांधलेला वर तुरा असलेला हे चित्र कोणी रेखाटलं कुणाला माहित नाही मग ऐका सांगतो तुम्हाला माहित नाही म्हणून सांगतो नाही तर सांगू द्या असं काय नाही सांगायचं ऐका एका खेडेगावचे महाराज त्यांचं गुलाबराव महाराज नाव हे ऐकून असा गुलाबराव महाराज दोन्ही डोळ्याने आंधळे जरा लक्ष द्यायचं गुलाबराव महाराज दोन्ही डोळ्याने आंधळे पण पारमार्थिक जीवन पारमार्थिक जीवन नीट ऐका गुलाबराव महाराज हे पुरुष होते काय होते पुरुष काय होते पुरुष होते पुरुष पण त्याने मी ज्ञानोबरायाची गती आहे मी ज्ञानोबरायाची मुली आहे असा शपथ करून गुलाबराव महाराजांनी आपलं जीवन चरित्र व्यतीत केलं लहानपणापासून त्यांनी पुरुष असताना मी मुलगी आहे पण ज्ञानोबरायची ती पोरगी आहे पण ज्ञानोबरायची आता मनाला समज करून मी ज्ञानेश कन्या आहे असं नाव घ्यायचं नागेश नाही बरं का ज्ञानेश्वर महाराजांची मी मुलगी आहे असा समज गुलाबराव महाराजांचा होता ते पुरुष होते आणि दोन्ही डोळ्याने आंधळे होते थोडं लक्षात आलं चला ते महाराज एकदा आळंदीला गेले ते एका मठामध्ये विश्रांतीसाठी खोली घेतली त्याच्या आपलं बसतात ठेवलं एका खोलीमध्ये आराम करत होते त्या मठामध्ये खोलीमध्ये गुलाबराव महाराज आराम करीत असताना त्या वेळेला इकडं ज्ञानोबराच्या मंदिरामध्ये पुण्याच्या एका पाटलाची महापूजा चालू होती नीट लक्ष द्या महापूजा चालू होती पुण्याच्या पाटलाची ती महापूजा चालू होताना माऊलीच्या समाधीवर दही दूध ओतलेलं आहे साखर घातलेलं आहे किणी घातलेली आहे मध वगैरे घातलेला आहे साखर घातलेली आहे आणि त्यात हळूहळू त्यात समाजाला सोळा लागलेले
त्या पाटणाला हात लावला. गुलाबराव महाराजांना वेदना व्हावं लागते. नीट ऐका. अगदी कुठं मठात आळंदीत आणि पूजा कुठं माऊलीच्या मंदिरात वेदना व्हावं लागल्या आणि असं वरखडल्यासारखा असा हात फिरवला की वरखडल्यासारखं वाटतं. गुलाबराव महाराजांनी तिथून तिरून पाठवलं. पूजा कोणाची चालू आहे? कुठे त्या पाटणाची. त्या पाटणाला म्हणा, त्या मुलाला हातात त्या अंगठी काढ म्हणावं. काय झालं? हातात त्या अंगठी काढ आणि मग जोड माऊलीला. अंगठीसही जोडू नको. आणि त्या अंगठी तो माऊलीला लागलं. पण ते दुःख गुलाबराव महाराजांना झालं. महाराजांनी तिथून निरोप पाठवला. ते आले, त्यांनी सांगितलं पटाय पाटील आता त्या अंगठी काढ. काढल्या अंगठ्या खिशात काढल्या आणि निरोप लावला. पूजा झाली. त्या पाटलात विचारलं कोणी सांगितलं? म्हणजे गुलाबराव महाराज. कुठं आहेत ते? पठात आहेत. मग काय करताय? अरे ते दोन्ही डोळे आंधळे ते ज्ञानेश्वर म्हणून राहतात. पण त्यांना कसं काय कळलं? माझा विषय आहे त्याने कसं काय कळलं? हा माहित गेले विचाराला. गुलाबराव महाराज सांगितलं आता नाट्य करून पूजा करायचं नाही. आता नाट्य करून अभिषेक करायचा नाही. आता नाट्य करून कुठल्या देवाला तोडायचं नाही. आम्ही 10 वर्षाचा भोग घेऊ देवाला. सकाळच्या पूजे बाबाचा पुरस्कार घरचं तिथं ट्रॅक्टर गावून कसं निवडण्यात आलेला कुठं गाव. गुलाबराव महाराजांनी सांगितलं तुझ्या हातात आणखी दुःख माऊलीला होतोय. आणि मग त्या पाटलाचं बघितलं. मग माऊलीची पूजा त्यांनी बघितलं. म्हणजे गुलाबराव महाराज अरे दोन्ही डोळे आंधळे आहेत आणि ती ज्ञानेश्वर काढणे म्हणतात. मंदिरात आली नाही. पाटलाची पूजा कोणाला माहित नाही. आम्हालाच माहित आहे. त्याला कसं कळलं? मग गुलाबराव महाराजांचा अधिकार काढला. आणि त्या गुलाबराव महाराजांनी दोन्ही डोळे आंधळे असताना आणि ज्ञानेश्वराच्या स्त्री आहे मी असं समजून ज्यांनी विभजित केलेलं जीवन माऊलीसाठी त्यांनी ते पहिला फोटो त्यांनी चित्र म्हणून रेखाटलेला होता आणि त्याच्यावरून तो फोटो तयार झाला. म्हणून ते फोटो पहिल्यांदा आमच्या ज्ञानोबरायचा त्या गुलाबराव महाराजांनी केला. का असं गुलाबराव महाराजांच्या हातून मिळलं? तेथे माझी हरिवृत्ती राहा. त्यांची वृत्ती देवाच्या संतांच्या वायव. त्यांची एक जीव धन पावलेला धन जिने पडणारे नाही. आता जागावे या उरले नाही. काय उरलंच नाही. देऊन टाका देवा. तेव्हा गुलाबराव महाराज लोकांना कळा ज्ञानोबरायांची कन्या म्हणून लग्न नाही काही नाही. म्हणून आमच्या माऊलीची कथा फार मोठे विस्तृत आणि श्रेष्ठ आहे. किती जरी वर्णन केलं आतापर्यंत, किती जरी केलंय, अजूनही कितीतरी केलं. आम्ही मात्र संसारातून उठला आणि म्हणून लावायला सवय झाली. त्याला कीर्तनला आता पहिला दिवस आहे. मला उशीर येते आणि उशीर टाकून येते. पहिल्या दिवसात उशीर होत येतो. चला येतो म्हणून दुःख त्याला म्हणतात. आम्हाला फक्त आम्ही सुख पाहिजे म्हणतो.
वाढ झाली सगळी. त्या बाईनं महाराजांच्या पाठी पाठ ठेवून चौरंग ठेवला. चौरंगावर ताट रांगोळी काढलेलं समोर ताटच्या महाराजांची आरती करून महाराजांच्या पाया पडून दक्षिणा देऊन मग महाराजांना आता तुम्हाला जेवायला परवानगी दिली. पण त्या बाईने एक गंमत केली होती. काय केली होती नीट आहे का? त्या बाईने जेवायला वाटताना एक गंमत केली होती. काय गंमत केली होती? ताटामध्ये सगळं वाटलं, सगळ्या भाज्या वाटल्या वाटीमध्ये. पण तुपाची वाटी जी होती ती चौरंगाच्या खाली कुठे ठेवली होती? ठेवू नका. चौरंगाची वाटी तुपाची ताटात ठेवायची ती खाली ठेवली चौरंगाच्या खाली. त्याला ताटात जागा नाही म्हणून खाली ठेवली. आणि पुरीनं भजी आहे तुपाची वाटी दुसऱ्या जागेत जागा झाली तिथे ती भजी ठेवली आणि तुपाची वाटी चौरंगाच्या खालीच राहिली. दिली परवानगी जेवायला. कुठली पोचावर झालं तुम्ही म्हणून आता वर जेवायला दिली परवानगी जेवायला. त्यामुळे महाराज केला महाराज. आता काय झालं ते त्याच्याबरोबर आले ते काय झालं महाराज? मग हात केला अर्धा करून ताटात हात केला. त्याच्या जोडीदाराला वाटलं त्या सोबतीच्या माणसाला ताटात काय कमी आहे काय कमी. ते सगळं ताटात पदार्थ बघितले सगळं आहे. मग शेजारी सांगितलं महाराज सगळं आहे चालू करा जेवायला. चला महाराज काय झालं तर काय होतं? 5-6 प्रकार सगळे घाबरून गेले. ती बाई त्या बाईनं म्हटलं हो मावशी काय राहिलं तर बघा हो तुमचं अहो कडी बिडी वडी सगळं वाटले. तर ती बाई आली समोर. मग त्या बाईने महाराज सगळं वाटलंय गपचूप काय अजून जरा मोठं बाई काय झालं? महाराज म्हणला काही नाही तुपाची वाटी नाही. मग त्या बरोबरच्या माणसाने बघितलं त्याच्या असं काय केला हो सगळ्याला तूप वाटला भातावर. ह्यांना तुपाची वाटी दिली ना मला तुम्ही. ती बाई म्हणजे दिली मिळेल तुपाची वाटी एवढ्या महाराजामध्ये गाव. महाराज घाबरून उलट बोलते म्हणले महाराज. म्हणजे बाकीचे बोलले हो भाषा असं बोलता का हो महाराजाला पंडितचं पुत्र बोलतोय आरतीचं पुत्र बोलतोय महाराज कोणत्याच आमचे आता भाडं आणि तुम्ही बोलू नका. मी तुमच्या पायामध्ये तुम्हाला तुपाची वाटी दिलेली आहे जेवायचा दिली परवानगी. आता महाराजांनी जेव्हा करेल जेव्हा तुला करायला बाई समोर घरात गेली नाश्ता घातली पदर खोली आणि आज कोकणातून मुसळ घेऊन आले. महाराजांच्या समोर उभा आहे आणि महाराज म्हणले तुला पंढरपूरचं मंदिरात शिरलेलं पुत्र दिसतंय. महाराज जी पापीच्या मंदिरात पुत्र पुसलेलं तुला दुसऱ्याच्या काळात दिसतंय आणि चौराला खाली तुपाची वाटी दिसते. मूर्खा पोटाच्या कोणा जर असं केला तर हसून बसून हसत आणली काय राहते जे उठला न जेवतात कशात. संतांचं परमात्म धर्म जर नाही कळलं तर आपल्या सुद्धा जीवाची अशीच म्हणून आपली जर फजिती होऊ नये असं जर वाटत असेल तुका म्हणे त्यांचे जे धर्म आणि आम्हाला बरोबर कळून आपला काय करते पण काहीच कळत अजून एक उदाहरण सांगला तो पण वेळ नाही आता जाऊ द्या पुढे घेऊन बघूया. तेव्हा बरोबर कळत नाही आपल्याला पण संतांना हे बरोबर कळत आहे. आम्हाला देवा हे सगळं बरोबर कळले बरं का. आधी जन्माला जे असं कर्म होतं ते कर्म आमच्या पाठीचे दाखवून घेऊन आलो त्या कर्माप्रमाणे मागायला
करतो, पण त्या कर्मात अधर्म किती आहे, धर्म किती आहे हे सुद्धा आम्हाला कळालं. धर्मही कळाला, अधर्मही कळाला आणि कर्मही कळालं. सगळं कसं नाशिवंत देवा, हे सगळं नाशिवंत आहे म्हणून आम्ही नगे ते आम्हाला नको आहे, मग आम्हाला एकच पाहिजे, ते माझी हवी
आळंदीचे ज्ञानोबराय पुरुष आहेत का स्त्री? कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर महाराज पुरुष आहेत. ज्ञानेश्वर महाराज पुरुष आहेत. मान्य सगळं
काय म्हणणार सगळ्याला एकनाथ महाराज म्हणतात ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पायी होती तसे ज्ञानोबराला ज्ञानाबाई म्हणतात मग पुरुष कसं सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी ज्ञानाबाईचे जरणी एका जनार्दनी मग ज्ञानोबरा स्त्री का पुरुष मला हे आधी सांगायचं होतं जरा माझ्या तब्येत पर्यंत तेवढं विसरलो पण आता जीव थांबाना सांगितल्याशिवाय राहिला म्हणून 2 मिनिटं मागून घेतो सविस्तर पटवून देण्यासारखा करत नाही थोडक्यात वर्ग सांगून पुढे ज्ञानाबाई पुरुष का स्त्री प्रश्न आपला असा आहे ज्ञानाबाई ही स्त्री आहे असं आई संतांचं म्हणणं आहे जनाबाई सुद्धा म्हणते एकनाथ महाराज म्हणतात तुकोबराय सुद्धा म्हणतात निळोबराय सुद्धा म्हणतात संतांची ओळख आहे आणि ज्ञानेश्वर म्हणतात ते पुरुष आहेत निवृत्ती ज्ञानेश्वर गोपाल ही बंधू आहे आणि एक मुक्ताई बहीण आहे पुरुष का स्त्री आता थोडं विचार करा पुरुष कुणाला म्हणा तर स्त्री कुणाला म्हणा जो स्वतंत्र आहे त्याला पुरुष म्हणा आणि जे पारतंत्र आहे त्याला स्त्री म्हणायचं स्त्रियाला स्वतंत्र आहे का लग्न झाले की स्त्रिया स्वतंत्र आहेत का नवऱ्याच्या ताब्यात सासऱ्याच्या ताब्यात सासूच्या ताब्यात दिराच्या ताब्यात मोठ्या गावाच्या ताब्यात नंदरच्या ताब्यात घरातले मोठ्या माणसाच्या ताब्यात गल्लीतले मोठ्या माणसाच्या ताब्यात पाहुण्या रावळ्याच्या ताब्यात किती पारतंत्र विचारल्याशिवाय बाहेर जायचं नाही आणि किती तर आजार सगळ्या खात्यावर राहायचं नाही पारतंत्र जे पारतंत्र आहे तिला स्त्री म्हणायचं आणि जे स्वतंत्र आहे त्याला पुरुष म्हणायचं पण पुरुष स्वतंत्र आहे आणि स्त्री पारतंत्र आहे स्त्री पारतंत्र आहे आपल्याला मान्य आहे पण पुरुष आपण स्वतंत्र म्हणतोय पण संत म्हणतात तो सुद्धा पारतंत्र आहे पुरुष तर स्वतंत्र आहे तो केस पांढरी का झाली डोळ्याला चष्मा का आला दाताची कवटी कुठे गेली दाताची कवडी कुठे बेपत्ता झाले म्हातारपण का आलं बालपण कुठे गेलो मग स्वतंत्र आहे का हे आपल्याला निष्ठता येत आहे का नाही आपण सुद्धा पारतंत्र्यात आहोत मग कुणाच्या काळाच्या घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे तो वाट पाहतोय त्याच्या ताब्यात आपण आहोत मग आपण स्वतंत्र आहे का आपण सुद्धा स्वतंत्र नाही मग पुरुष सुद्धा स्वतंत्र नाही आणि जे पुरुष पारतंत्रात आहेत त्या सुद्धा बायकाच आहेत प्रत्येक विशेषण घराला मिळत नाही जे पुरुष स्वतंत्र नाही पारतंत्र आहेत काळाच्या ताब्यात आहेत यमाच्या आज्ञेत आहेत ते सुद्धा बायकाच आहेत पुरुष नाही पहिला मुद्दा काय पुरुष स्वतंत्र मग आपण स्वतंत्र आहे का पुरुष नाही मग कोण आहे बायकाच आहे मग बरोबर आहे पुरुषही आहे आणि बायको पण आहे स्त्री पण आहे आणि पुरुष पण आहे कसं काय बाबा हे त्याला नंतर थोडक्यात सांगतो तुम्हाला पटवून देत बसत नाही उदाहरण सांगत बसत नाही बरोबर आहे पुरुष आहे कशाला पुरुष आहे ते स्वतंत्र आहे पहिला मुद्दा पाहत होता स्वतंत्र आहे त्यांच्यावर कोणाची सत्ता नाही हो महाराज तुम्ही
आता तर बोला यमाच्या काळाच्या दरबारात यमाच्या हातात सगळे पुरुष आहेत. मग ज्ञानोबराया काळाची सत्ता नाही का? ज्ञानोबराया सुद्धा काळाची सत्ता आहे. 16व्या वर्षी काळाला न्यायला काळाला विचारलं निवृत्ती नातानी का आला? ज्ञानोबराने न्यायला आलो. कशासाठी? त्यांचं आयुष्य संपलंय. 16 वर्षाचं आयुष्य संपलंय ते त्यांना नेण्यासाठी आलो. निवृत्ती नातानी 2 गोष्टी केली. काल परत गेला काळाला म्हटलं 2 वर्षी येऊ नको चालू म्हटला. 2 वर्षांना आला पुन्हा आला आणि निवृत्ती नाताला भेटला. तुमचे 2 वर्ष संपले. ज्ञानोबराने ह्याला आलो. सोबत काका आले. काका नसला का आला? ज्ञानोबराने ह्याला आलो. त्यांनी 2 कोटी केलं. परत गेला. 4 वर्षे गेले. परत काळ आला. परत मुक्ताबाई समोर आली. त्यानं 2 कोटी केली. परत त्याला वाटलं 2 वर्ष 6 वर्ष परत गेलो. परत काळा ऐकले काळाची सत्ता कोणाला निर्णय करता ज्ञानोबराया. आयुष्य संपलंय पण संतांच्या शब्दाकरता 2 वर्ष परत गेला. 16 6 22 वर्ष ज्ञानोबराया झाले. 6 वर्ष आयुष्य वाढले. 6 वर्षाला काळ पुन्हा आला. निवृत्तीला कपाल काढला. मुक्ताबाईला म्हणला सगळी तुमची मुदत संपली. आता ज्ञानोबराला घेऊन जाणार मी. त्यांचं आयुष्य संपलेलं आहे. माझं काम मला कमी द्या. तुम्ही कुठे आता आडवं येऊ नका. मुक्ताबाईने समोर आली. चिमुकली. मुक्ताबाई म्हणाली काळा तुला 2 कोटी म्हणजे काय वाटलं? त्यानं उत्तर मागितलं त्या काळाकडून. त्या काळाला विचार 2 कोटी म्हणजे काय? 2 वर्ष परत आ. मला म्हणला सगळी 2 वर्ष येऊ नको. 2 कोटी म्हणजे नीट नाही. काळा नीट आहे. नीट आहे माझे शब्द. 2 कोटी म्हणजे 1 चंद्र आणि सगळा सूर्य. जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मागणीला नेण्याकरता इकडे येऊ नको. अजिबात तिकडे फिरकायचं नाही. मुक्ताबाईनं खडकावून सांगितलं. खाली मान घामला जे निघून गेला अजून सुद्धा माऊलीकडे आला नाही. तो आला नाही म्हणून माऊलीने संजीवनी समाधी अनंती क्षेत्राच्या ठिकाणी आता घेतलेली आहे. फक्त जगाच्या पाठीवर ज्ञानोबरायांची एकच समाधी आहे. तिला संजीवनी समाधी म्हणतात. बाकीच्या समाजाला आणि अजूनही ज्ञानोबराया तेथे माझी हरिवृत्ती राहो असा ज्यादा भाव झाला. ज्ञानोबराया भेटतात. नाथ महाराजाला 300 वर्षाला ज्ञानोबरायांनी भेट दिली. पुरावा ऐकला घातला सगळे ऐकलेल्या. मग आता ज्ञानोबरायावर काळाची सत्ता ऐकला. मग काळाची सत्ताच नाही पण ज्ञानोबराया स्वतंत्र आहे. स्वतंत्र आहे. संसारात भी स्वतंत्र आहे. परमार्थात भी स्वतंत्र आहे. काळाची सत्ता ज्ञानोबराया यावर नाही म्हणून ते पुरुष आहे. ज्ञानोबराया शेवटचं वाक्य ऐका. ज्ञानोबराया पुरुष आहे. बाई का म्हटलं? ज्ञानाई का म्हटलं? ज्ञानाबाई का म्हणतात? ज्ञानोबराया पुरुष आहे. नीट ऐका. ज्ञानोबराया पुरुष आहे पण ज्ञानोबरायाचं अंतःकरण स्त्रीच आहे म्हणून त्याला माऊली म्हणतात. आषाढी वारीला माऊली 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 स्त्रिया हो पुरुष नाही. अशा ज्ञानोबराया स्वतंत्र महाविष्णूचा अवतार
Gracias.